आज आपण बनवणार आहे यम्मी टम्मी पिझ्झा। त्यासाठी लागणारे साहित्य शिमला मिरची, 2 कांदे, 2 टमाटे आणि कोबी। आपल्याला आवडत असलेल्या अजूनही आपण व्हेजिटेबल्स याच्यात टाकू शकतो। आणि हा रेडीमेड पिझ्झा बेस आहे। आणि आपण ह्या इथे कोबी, त्याच्यानंतर आपण कोबी कट करून घेतलेली आहे, कांदे कट करून घेतलेले आहे, टोमॅटो, शिमला मिरची यांना आपण थोडं शॅलो फ्राय करणार आहोत। त्यानंतर पहिले पिझ्झा बेसला आपण थोडं तुपात भाजून घेणार आहोत, म्हणजे पिझ्झा बेस थोडा छान पकून जाईल। छान थोडासा फ्राय करून घेऊया। यानंतर फ्राय झाल्यानंतर आपण पहिले पिझ्झा बेसवर हा सॉस लावणार आहे। हा सॉस आपण कसा बनवला आहे, टोमॅटो केचप, याच्यात अद्रक, लसूण, थोडंसं लाल तिखट आणि मीठ चवीनुसार। आपण याच्यात ऑरेगॅनो चिली फ्लेक्स पण टाकू शकतो। त्याच्यानंतर पहिले पिझ्झा बेसवर आपण सॉस स्प्रेड करून घेतला। त्याच्यानंतर आपल्या आवडीचे व्हेजिटेबल्स टाकले, थोडंसं मोझरेला चीज किंवा आपल्याला आवडत असलेलं चीज टाकलं आणि यावर ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकून आपण फक्त याला 5-1 मिनटं शिजवून घेऊया छान। आपला पिझ्झा बनून रेडी आहे। इथे आपण पिझ्झा छान पॅनमध्ये ठेवला आहे, झाकून आपण याला छान 5-1 मिनटं शिजवून घेऊया। कमी गॅसवर ठेवा म्हणजे पिझ्झा बेस जळणार नाही। हाय काढायचं का नाही? ओके। इथे आपण पहिले सॉस स्प्रेड करून घेऊया। तुम्ही इथे मेयोनीज नंतर तुम्हाला आवडीचे सॉसही याच्यात घालू शकतात। आवडीनुसार चवीनुसार आपण इथे सॉस लावून घेणार आहोत। छान स्प्रेड करायचा सारी बाजूंनी। त्याच्यानंतर व्हेजिटेबल्स आपण टाकणार आहोत, कोबी, थोडासा कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची। यानंतर आपण याच्यात थोडासा मोझरेला चीज टाकणार आहोत। चीज तुम्हाला आवडीनुसार भरभरून टाकू शकता छान चीजी पिझ्झा बनवण्यासाठी। मिक्स हर्ब्स आणि चिली फ्लेक्स। असं आपण अगदी 10 मिनिटात बनवणारा पिझ्झा रेडी करू शकतो। चेक करून घ्यायचा आहे, लागायला नको पिझ्झा खाली, म्हणून थोडं खाली तूप टाकायचं पॅनवर आधी आणि थोडं मध्ये चेक करून थोडंसं परत 2 मिनिटं झाकून देऊया। सुरीने किंवा पिझ्झा कटरने आपण याला छान कट करून घेऊया। तुम्ही हवे तितके याचे पार्ट्स करू शकता, अगदी 4 किंवा 8। मी ते 4 पार्ट करते। हाँ कैसा आहे? छान। अगदी 5 मिनिटानंतर आपला पिझ्झा असा बनून छान रेडी होतो। इथे बघू शकता चीज पण मस्त मेल्ट झालं आहे, भाज्या पण प्रॉपर शिजल्या आहेत, अगदी एकदम दिसायला यम्मी दिसतोय। एन्जॉय। यम्मी।